नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या एज्युकेशनल चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे एक महान समाजसुधारक, रयतेचे राजे आणि कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. MPSC राज्यसेवा असो किंवा कंबाईन एक्झाम, शाहू महाराजांवर प्रश्न विचारला नाही असं कधीच होत नाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण पूर्णतः एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने बनवला आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण महाराजांची प्राथमिक आणि वैयक्तिक माहिती पाहूया, ज्यावर फॅक्च्युअल प्रश्न येतात. शाहू महाराजांचे मूळ नाव होते यशवंतराव जयसिंगराव घाटगे. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे वडील आबासाहेब आणि आई राणी आनंदीबाई होत्या. महत्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे दत्तक विधान. 17 मार्च 1884 रोजी त्यांना कोल्हापूरच्या भोसले राजघराण्यात दत्तक घेण्यात आले आणि त्यांचे नाव शाहू चौथे असे ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण राजकोट येथील राजकुमार कॉलेज आणि धारवाड येथे झाले. येथे एक नाव लक्षात ठेवा, त्यांचे शिक्षक आणि मार्गदर्शक होते सर S. M. फ्रेजर. त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 2 एप्रिल 1884 रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली. मित्रांनो, शाहू महाराजांच्या आयुष्यातील आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे, वेदोक्त प्रकरण. ही घटना 1900 सालातील आहे. एकदा महाराज पंचगंगा नदीवर कार्तिक स्नान करत असताना त्यांचे पुरोहित नारायण भट यांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला आणि त्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले. भटजींचे म्हणणे होते की महाराज शूद्र आहेत, त्यामुळे त्यांना वेदांचा अधिकार नाही. हा केवळ महाराजांचा अपमान नव्हता, तर ती धार्मिक विषमतेची झलक होती. या प्रकरणामुळे महाराजांनी ठरवले की जोपर्यंत धार्मिक गुलामगिरी नष्ट होत नाही, तोपर्यंत समाज सुधारणार नाही. येथूनच त्यांनी सत्यशोधक समाजाला आणि ब्राह्मणेतर चळवळीला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. आता आपण पाहूया एक ऐतिहासिक निर्णय. आज आपण आरक्षणाबद्दल खूप चर्चा करतो, पण भारतात आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे पहिले राजे होते राजर्षी शाहू महाराज. 26 जुलै 1902 रोजी त्यांनी एक क्रांतिकारी आदेश काढला, कोल्हापूर गॅझेटमध्ये. त्यानुसार कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीत तब्बल 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या. बहुजन समाजाला केवळ शेतीत नाही, तर प्रशासनात आणि सत्तेत वाटा मिळावा, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. महाराजांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे. अस्पृश्यता निवारण. 1918 मध्ये त्यांनी महारवतने रद्द केली. तसेच गुन्हेगार मानल्या जाणाऱ्या जमातींना रोज पोलीस स्टेशनवर जाऊन हजेरी द्यावी लागत असे. ती अपमानास्पद हजेरी पद्धत महाराजांनी बंद केली. सत्यशोधक हॉटेल. अस्पृश्यता केवळ बोलून जात नसते, ती कृतीतून घालवावी लागते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी गंगाराम कांबळे या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे हॉटेल काढून दिले आणि महाराज स्वतः तिथे चहा पिण्यात जात असत. आंतरजातीय विवाह. जातीभेद मोडण्यासाठी त्यांनी 1917 मध्ये कायदा केला आणि स्वतःच्या चुलत बहिणीचा विवाह धनगर समाजात लावून एक आदर्श घालून दिला. स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी महाराजांनी केलेले कायदे MPSCच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. 1917 मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा मंजूर केला. तसेच स्त्रियांना सासरी होणारा छळ थांबवण्यासाठी क्रूर वागणूक प्रतिबंधक कायदा 1919 मध्ये आणला. एवढेच नाही, तर जर एखाद्या स्त्रीला पतीसोबत राहायचे नसेल, तर तिला घटस्फोटाचा अधिकार देणारा कायदाही त्यांनी त्या काळात केला होता. तसेच देवदासी प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलली. महाराजांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, माझ्या राज्यात एकही मनुष्य अडाणी राहता कामा नये. हे साध्य करण्यासाठी त्यांनी 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. विशेष म्हणजे जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, त्यांना 1 रुपया दंड आकारला जाई. पण केवळ शाळा उघडून चालणार नव्हते, तर खेड्यापाड्यातील मुले शहरात राहायची कुठे, म्हणून त्यांनी कोल्हापुरात जातीनिहाय वसतिगृहे, हॉस्टेल सुरू केली. उदाहरण मराठा बोर्डिंग, जैन बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग. यामुळेच त्यांना वसतिगृहांचे जनक असे म्हटले जाते. दलितांच्या उद्धारासाठी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे होते. जेव्हा बाबासाहेबांनी मूक नायक पाक्षिक सुरू केले, तेव्हा महाराजांनी त्यांना 2500 रुपयांची आर्थिक मदत केली होती. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 1920 ची माणगाव परिषद. या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते. याच परिषदेत शाहू महाराजांनी एक ऐतिहासिक भविष्यवाणी केली होती. ते म्हणाले होते, तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे. ते केवळ दलितांचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे नेते होतील. बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी देखील महाराजांनी मोठी मदत केली होती. महाराज केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासकही होते. कोल्हापूरचा कायापालट करणारे राधानगरी धरण, ज्याला लक्ष्मी तलाव म्हणतात, त्यांनी 1907 मध्ये भोगावती नदीवर बांधले. यामुळे कोल्हापूर सुजलाम सुफलाम झाले. शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावाने विकला जावा म्हणून 1895 मध्ये त्यांनी शहापुरी व्यापारपेठ वसवली, जी आज गुळासाठी प्रसिद्ध आहे. तसेच रोजगारासाठी त्यांनी स्पिनिंग मिल आणि सहकार कायदा देखील सुरू केला.
महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना अनेक पदव्या मिळाल्या. सर्वात महत्त्वाची पदवी म्हणजे राजर्षी. ही पदवी त्यांना 1919 मध्ये कानपूर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रिय परिषदेत देण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना LLD ही मानद पदवी दिली. तसेच ब्रिटिश सरकारने त्यांना GCSI आणि GCVO यांसारख्या सन्मानाने गौरवले. शेवटी त्यांच्याबद्दल काही थोर व्यक्तींची मते पाहूया. भाई माधवराव बागल यांनी त्यांना लोकराजा म्हटले आहे, तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्यांचा गौरव सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दांत केला आहे. कुस्तीला राजाश्रय देऊन कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारा हा राजा 6 मे 1922 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. तर मित्रांनो, ही होती राजर्षी शाहू महाराजांबद्दलची परीक्षाभिमुख माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.